गणवेश घोटाळ्यावरनं विरोधकांनी सरकारवर आरोप केलेत। शिक्षण खात्यामध्ये आणि गणवेश वाटपात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आदित्य ठाकरे आणि जयंत पाटलांनी यावरून गंभीर आरोप केलेले आहेत। पाहूयात। एक राज्य एक गणवेश योजना वादात सापडल्यानंतर आता सरकारनं या योजनेत बदल केलाय। आता विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ही महत्त्वाकांक्षी योजना फसल्यानं आता यामध्ये बदल करण्यात आलाय। आधी शासन महिला बचत गटाकडून कपडे शिवून घेऊन विद्यार्थ्यांना पुरवायची, मात्र शाळा सुरू होऊन 6 महिने विद्यार्थ्यांना गणवेश मिळायचाच नाही। मात्र आता शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील। या निर्णयामुळे राज्यातल्या 1ली ते 8वीच्या 45 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। तसंच त्यांना वेळेत युनिफॉर्म मिळणार आहेत। मात्र यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे गणवेश घोटाळ्याचा आरोप करतायत। केसरकरांनी लहान मुलांच्या कपड्यात देखील घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा। जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे। मग ही फायनान्शियल आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे। कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला। आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे। माजी मंत्री दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांचं खंडन केलंय। आदित्य ठाकरेंचे आरोप पोरकटपणाचे असल्याचं प्रत्युत्तर केसरकरांनी दिलंय। हे पोरकटपणाचे आहेत। त्यांनी आधी डॉक्युमेंट्स बघायला पाहिजे होतं। 1,34,000 रुपये एस्टिमेटेड कॉस्ट होती आणि 11 कोटी रुपये कमीने टेंडर आलेला आहे। याचा अर्थ काय आहे? कॉम्पिटिशन झाली, कमी रेटला चांगला कपडा मिळाला। हा कपडा ठराविक मीटरवर सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीकडून चेक केला जातो। हे पोरकटपणाचं लक्षण आहे। एक सांगतो, शिवसेना संपवण्यामध्ये आदित्य ठाकरेंचा फार मोठा वाटा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील गणवेशावरून शंका उपस्थित केली आहे। शिक्षण क्षेत्रात मोठी गडबड असल्याचा संशय पाटलांनी व्यक्त केलाय। गणवेश निकृष्ट दर्जाचा दिला याच्याविषयी लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे अधिवेशन झालं त्याकडे विरोधी पक्षाने लक्ष वेधलेलं होतं। गणवेश निकृष्ट दर्जाचे होते, महाराष्ट्राला सर्व ठिकाणी अजून पोहोचलेले नाहीत। आता डिसेंबर महिन्यात आपण आहोत, अजूनही गणवेशाचं वाटप नाही। हे शिक्षण क्षेत्रात किती दुर्लक्ष आहे सरकारचं हे याच्याकडून पाहायला मिळतं। दीपक केसरकरांनी आणलेली एक राज्य एक गणवेश योजना फसली। या योजनेची सरकारनं पुनर्रचना केली आहे। फसलेल्या गणवेश योजनेमुळे दीपक केसरकरांना मंत्रिपद गमवावं लागलं नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नागपूर।